क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि एकनाथ हिरक आरोग्य वर्षाचे औचित्य साधून शिवसेना महिला आघाडी, शिंदे गट व अलायन्स हॉस्पिटल इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराचा असंख्य नागरिकांनी लाभ घेतला। शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षक वसंतराव माने आणि अलायन्स हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर बाळकृष्ण कित्तुरे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने होते। या उद्घाटन सोहळ्यात अलायन्स हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर आयेशा राऊत, शिवसेना शहर प्रमुख भाऊसो आवळे, माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, रवींद्र लोहार, इक्बाल कलावंत आणि जिल्हा संघटक मोहन मालवणकर यांची उपस्थिती होती। शिबिराच्या प्रारंभी अपघातग्रस्त व बेशुद्ध रुग्णांना मदत कशी करावी, रुग्णालयात पोहोचवण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी आणि योग्य उपचार पद्धती कशी राबवावी याबाबत प्रशिक्षण देण्यात आले। हे प्रशिक्षण डॉक्टर इंद्रजित खोत आणि डॉक्टर प्रज्ञा भोसले यांनी दिले। या शिबिरात हृदयविकार, मूत्ररोग, नेत्ररोग आणि अस्थिरोग तपासण्या व मोफत उपचार देण्यात आले। गरजेनुसार मोफत ECG करण्यात आला। तसेच अँजिओग्राफी सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आली। ऑपरेशनची गरज असल्यास माफक दरात शस्त्रक्रिया करण्याची सुविधा देखील देण्यात येत आहे। वसुंधरा पब्लिक स्कूलमध्ये आयोजित या शिबिरात असंख्य नागरिकांनी सहभाग घेतला आणि लाभ मिळवला। शिबिराचे आयोजन शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशाली डोंगरे आणि युती सेना जिल्हा प्रमुख सलोनी सिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शहर प्रमुख स्नेहांकिता भंडारे, रुपाली चव्हाण, शीतल जाधव, शकुंतला पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली। शिबिराच्या यशस्वीतेसाठी सुप्रिया वांगडे, दीपा देसाई, मीना भिसे, दीप्ती लोकरे, रेखा बिरंजे, उमा जाधव, वैशाली भंडारे, राजश्री यादव, विद्या जाधव, सोनाली आडेकर, वैशाली शिंदे, सरिता पांडव, शीतल जाधव, प्रिया चेरकू, वंदना शिंदे, अमृत डांगे, शीतल शिंदे यांनी परिश्रम घेतले। अलायन्स हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर रुपेश बांगडिया, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर शुभांगी राजपूत, मार्केटिंग मॅनेजर सदानंद गायकवाड, समन्वयक राजू लायकर, शुभम सांगोले आणि ओंकार भारत यांनी विशेष सहकार्य केले।